आपला आमदार, कामगिरी दमदार. रिलायन्स कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक. कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात आज आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून रिलायन्स गॅस पाईपलाईन संदर्भात विधानसभेत महत्त्वपूर्ण प्रश्न मांडला. त्यावर मंत्री महोदयांकडून सकारात्मक उत्तरही मिळाले. अध्यक्ष महोदय, दहेज ते नागोठणे ही रिलायन्स गॅस पाईपलाईन जमिनीच्या खालून टाकण्यात आलेली आहे. 2014च्या परिपत्रकानुसार, सेंट्रल ऍक्ट नुसार या परवानगी देण्यात आलेली होती. आणि अध्यक्ष महोदय, ही गॅस पाईपलाईन टाकत असताना कर्जत असेल, खालापूर असेल, पेण असेल, माझ्या रायगड जिल्ह्यातील हे 3 तालुके येतात. आणि 3ही तालुके हे संपूर्ण भातशेती असणारे हा सगळे शेतकरी आहेत. स्पेसिफिक प्रश्न घ्या आता. अध्यक्ष महोदय, या 3ही तालुक्यांना रायगड जिल्ह्यातील भाताचे कोठार म्हणून ओळखले जातात. या तालुक्यामधून ही गॅस पाईपलाईन जात असताना मला आपल्या निदर्शनास अध्यक्ष महोदय आणून द्यायचंय की सेंट्रल ऍक्ट नुसार पेट्रोलियम खनिज तेल मार्ग अधिनियम 1962 या ऍक्ट नुसार ही गॅस पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. परंतु या ऍक्ट नुसार सांगितलेलं आहे की ज्या जमिनी तात्पुरत्या वापरासाठी त्या ठिकाणी रिलायन्स गॅस पाईपलाईन देण्यात आलेल्या होत्या, या जमिनीमधून ही गॅस पाईपलाईन घेऊन गेल्यानंतर पुन्हा त्या जमिनी पूर्ववत करून देण्याची जबाबदारी RGPL रिलायन्स गॅस पाईपलाईन कंपनीची होती. परंतु कंपनीने पूर्णपणे ह्या ऍक्टचा दुरुपयोग या ठिकाणी केलेला आहे. आम्ही मात्र शेतकऱ्यांनी आपल्या असणाऱ्या देशाच्या ऍक्टचं पालन त्या ठिकाणी सेंट्रल ऍक्टचं पालन आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी साहेब त्या ठिकाणी केलेलं आहे. परंतु मंत्री महोदयांना माझी या ठिकाणी विनंती आहे की या जमिनी कायमस्वरूपी रिलायन्स गॅस पाईपलाईनने नादुरुस्त केलेल्या आहेत. कायमस्वरूपी या जमिनीमधून जी गॅस पाईपलाईन त्या ठिकाणी गेलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी कायमस्वरूपी नादुरुस्त झालेल्या आहेत. तत्कालीन मुख्यमंत्र्यांबरोबर मागच्या वेळेला बैठक झालेली होती. 2 वर्ष साहेब कोविडमध्ये गेले, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले होते, तोंडी आदेश होते की शेतकऱ्यांना बाजार भावाप्रमाणे त्या ठिकाणी पैसे देण्यात यावेत, असे आदेश त्या ठिकाणी तोंडी दिलेले होते. परंतु 2 वर्ष कोविडमध्ये गेल्यामुळे हा प्रश्न पुन्हा तसाच प्रलंबित होता. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की ज्या जमिनी कायमस्वरूपी नादुरुस्त करण्यात आलेल्या आहेत त्या जमिनीला रिलायन्स गॅस पाईपलाईन कडून या RGPL कंपनीकडून बाजारभावाप्रमाणे आपण त्या ठिकाणी पैसे देण्यात यावेत. ज्या जमिनींचा आतापर्यंत CA पेमेंट फक्त आपण त्या ठिकाणी दिलेलं नाही, असे अनेक शेतकरी त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान त्या ठिकाणी केलेलं आहे, ते पैसे सुद्धा आतापर्यंत त्यांनी त्या ठिकाणी दिलेले नाहीत. तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण या कंपनीची त्या ठिकाणी बैठक बोलवण्यात यावी आणि या कंपनीला बाजारभावाप्रमाणे पैसे देण्यासाठी त्या ठिकाणी सांगावे. कारण शेतकऱ्यांच्या जमिनी या कधीही पुन्हा पूर्ववत होणार नाहीत. कारण साहेब, या जमिनीमधून जी गॅस पाईपलाईन त्या ठिकाणी गेलेली आहे, प्रश्न सांगतो, माझी विनंती एवढीच आहे की ज्या जमिनी संदर्भात कायमस्वरूपी नुकसान त्या ठिकाणी जमिनीचं झालेलं आहे, मंत्री महोदय याची बैठक लावावी आणि कंपनीला बोलून त्या ठिकाणी तसे आदेश देण्यात यावे अशी विनंती. सन्मान्य सदस्यांनी या बाबतीमध्ये ज्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि गोष्ट बरोबर आहे की शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी भूसंपादित केल्या जातात, अध्यक्ष महोदय, या सगळ्या प्रकारामध्ये शेतकरी उद्ध्वस्त होतोय आणि म्हणून त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे अशा प्रकारची सन्मान्य सदस्यांची मागणी आहे. खरं म्हणजे आतापर्यंत जरी रिलायन्स कंपनीनं 105 कोटी रुपयाचं वाटप केलं दिसतंय, परंतु बऱ्याच ठिकाणी बहुतांश शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. काही मोबदला देण्यामध्ये मगाशी सांगितलं सन्मान्य सदस्यांनी, काही 80,000 रुपये, काही एकदम 5 लाख रुपये, अशा सगळ्या प्रकल्पामध्ये जे दलाल लोक आहेत त्यांच्याकडून जे शेतकऱ्याची फसवणूक होते अध्यक्ष महोदय, आणि ती त्यातून मग शेतकऱ्यांचं होणारं नुकसान या बाबतीत सन्मान्य सदस्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत तशी शासन सहमत आहे. म्हणून मला वाटतं अध्यक्ष महोदय, या सगळ्या कारण आता रिलायन्स कंपनीचा विषय आहे की रिलायन्स कंपनी छोटी का मोठी, अध्यक्ष महोदय, याचं कर्तव्य शासनाला नाही. तिथं शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहिजे भूमिका आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय,
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मागाशी म्हटल्याप्रमाणे आता सेशन संपतंय की ताबडतोब आपल्या सन्मान्य आमदार महोदयांचे समवेत रिलायन्सचे अधिकारी असतील, कोकण विभागीय आयुक्त असतील, त्या जिल्ह्याचे दोन्ही जिल्ह्याचे ठाणा रायगडचे जिल्हाधिकारी असतील, अध्यक्ष महोदय सगळ्यांच्या समवेत ही बैठक घेऊन शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होत आहे किंवा शेतकऱ्यांना जो योग्य मोबदला मिळाला पाहिजे अध्यक्ष महोदय किंवा आवश्यक त्या ठिकाणी जर रिलायन्स कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली असेल अध्यक्ष महोदय त्या संदर्भात सुद्धा कारवाई निश्चितपणे आपण करू आणि तशा प्रकारची खात्री मी आपल्या माध्यमातून सभागृहाला देऊ इच्छितो. लक्षवेधी क्रमांक 10